बुलढाण्यामध्ये संजय गायकवाड यांनी डायरेक्टली जाऊन अपक्ष फॉर्म भरलेला आहे। पक्षाच्या एबी फॉर्मची वाट न पाहता कसं पाहता याकडे, म्हणजे कुठेतरी शिवसेनेत सूतवाच नाही आहे का, किंवा मुख्य नेत्यांच्या शब्दाला काही मान आहे का नाही, असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय। नाही, आता तुमच्या माध्यमातून मलाही कळालेलं आहे, परंतु संजय गायकवाडांनी जरी फॉर्म भरला असेल तर मुख्यमंत्री साहेब त्यांना योग्य ते समज देतील किंवा त्यांना बोलून घेतील, आणि मला वाटतं ते तिथलचे उमेदवार राहणार नाहीत। चालेल, आता मला 1 to 1 करू द्या, जा बाजूला होते। तर संजय गायकवाड यांनी अर्ज भरलेला आहे लोकसभेचा। यावेळी संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली। मुख्यमंत्री त्यांना योग्य ती समज देतील असं संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे। उमेदवारी जाहीर होण्याआधीच संजय गायकवाड यांनी लोकसभेचा अर्ज दाखल केलाय। 2 अर्ज त्यांनी दाखल केलेले आहे। जागांच्या रस्सीखेचांवरून महायुतीत देखील आता कुठेतरी अंतर्गत वाद हे पाहायला मिळत आहेत। याच विषयांवरती माझ्यासोबत बोलण्यासाठी या ठिकाणी शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट जी आहेत। सर, काय सांगाल, लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात अद्याप महायुतीकडनं जागांचा तिढा हा सुटलेला नाहीये, कुठे जागांची रस्सीखेच ही पाहायला मिळते महायुतीत देखील? नाही, महायुतीमध्ये 1-2 जागेवर अनेक जण, म्हणजे राष्ट्रवादी काही जागेवर आग्रही होती, काही जागेवर शिवसेना होती, काही जागेवर BJP होती, परंतु याचा तिढा काल रात्री जर तुम्ही पाहिलं तर रात्र 3-4 वाजेपर्यंत ती बैठक चालली आणि त्या बैठकीमध्ये या सर्व गोष्टीचा निपटारा झालेला आहे। म्हणून आता वाद राहिलेला नाही, आता यादी जाहीर करणं हाच एकमेव प्रोग्राम राहिलेला आहे, आणि मला वाटतं आज मुख्यमंत्री त्या नावाची घोषणासुद्धा करणार आहेत। शिरसाट, पण अनेक अशा जागा आहेत जो शिवसेनेचा पहिला बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा, म्हणजे अमरावती असेल, रत्नागिरी सिंधुदुर्ग आहे, संभाजीनगर असेल, अशा अनेक जागांवरती भाजपने देखील क्लेम केलेला आहे। त्या ठिकाणी भाजपने नेते हे कामाला देखील लागलेले आहेत। याचवरून कुठेतरी शिवसेनेत अंतर्गत दबक्या आवाजात चर्चा आहेत की आमदार आणि खासदार नाराज असल्याची? नाही, काही कार्यकर्ते ती जागा आम्हाला मिळावी म्हणून पक्षाकडे आग्रह करत असतात। संभाजीनगरसाठी आग्रह झाला होता, अमरावतीसाठी आग्रह झाला, अनेक जागांसाठी आग्रह झाला, परंतु त्या जागा ज्या शिवसेनेच्या त्या मुळात शिवसेनेकडे राहतील, त्याच्यामध्ये कुठेही चेंजेस झालेले नाही। नाशिकच्या जागेवर तुम्ही पाहत असाल इतका वाद सुरू झालेला होता, तीही जागा माझ्या माहितीप्रमाणे आता शिवसेनेकडेच राहणार आहे। म्हटलं, यावरूनच संजय राऊतांनी टीका केलेली आहे, ज्यांनी स्वतःचा स्वाभिमान विकलेला आहे, त्यांना भाजपकडे जागा मानण्याचा कुठचा हक्कच राहिलेला नाही, ज्यांनी स्वतःचं इमान विकलंय इथपर्यंत ते म्हटलेले आहेत। संजय राऊत काय बोलतो ह्याला आम्ही लक्ष देत नाही, तो मूर्ख माणूस आहे। त्या आघाडीचं काय चाललं त्याच्याकडे लक्ष द्या ना। यांना जी काय वाकून पाहायची सवय लागली नाही, मी वारंवार म्हणतो, हे वाकून पाहण्याची सवय यांनी बंद केली पाहिजे। पक्षाची काय वाताहत चालली, पक्ष कुठं चालला आहे, तुम्हाला लोक किती शिव्या देत आहेत, तुमच्याबद्दल लोक काय बोलत आहेत, याच्याकडे लक्ष द्या ना। आमच्या महायुतीमध्ये आम्ही काय करतो हे आमचा विषय, आणि आमचा कार्यकर्ता असेल किंवा आम्ही असू किंवा आमचा नेता असेल, यासाठी खंबीर आहेत ना। तुम्ही आमची चिंता करू नका, तुम्ही तुमच्या पक्षाची चिंता करा। आमची जर एवढी चिंता असेल ना तर तुम्ही आमच्याकडे या ना, मग आम्हाला सांगायला या थोडंसं। ते असंही म्हणतायत की गुलामांना आवाज उठवण्याचा कुठचाही अधिकार नसतो, त्यामुळे त्यांनी आता जागांसाठी भांडण करू नये असं म्हणतायत ते। अहो, हेच स्वतः गुलाम आहेत, हे स्वतः दलाल आहेत। यांचं देवस्थान कुठं आहे? सिल्वर ओक आहे। हे लपलेलं आहे का? तुम्हाला माहीत नाही का हे सिल्वर ओकचे गुलाम आहेत म्हणून?